मित्रांनो, तुम्ही कधी शांत बसून स्वतःला एक प्रश्न विचारला आहे का? की काही लोक आयुष्यात खूप पुढे कसे जातात, करोडो रुपयांची कमाई कशी करतात आणि काही लोक संपूर्ण आयुष्यभर मेहनत करूनही तिथेच का राहतात? दोघांकडेही 24 तासच असतात. दोघंही काम करतात, दोघंही स्ट्रगल करतात, पण रिझल्ट मात्र कम्प्लिटली वेगळा असतो. काही लोक फिनान्शियल फ्रीडम अचीव करतात, त्यांचं लाईफस्टाईल कम्प्लिटली बदलतं आणि काही लोक महिन्याच्या शेवटी बिल भरायलाही स्ट्रगल करतात. मग प्रश्न असा आहे, हा फरक नेमका कुठे तयार होतो? तो मध्ये आहे का, की बॅकग्राऊंडमध्ये, की कोणाचं नशीब चांगलं आणि कोणाचं वाईट? मित्रांनो, सत्य खूप सिंपल आहे आणि कदाचित थोडं कठीणही वाटेल. करोडपती बनणं हे लकवर अवलंबून नसतं. हे अवलंबून असतं तुमच्या डेली हॅबिट्सवर, तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीवर आणि तुमच्या डिसिजन घेण्याच्या क्षमतेवर. सक्सेसफुल लोक काही वेगळं करत नाहीत, पण ते त्या गोष्टी कन्सिस्टंट पद्धतीने करतात. त्यांच्याकडे काही स्पेसिफिक गुण असतात जे त्यांना बाकी लोकांपेक्षा वेगळं बनवतात. हे गुण तुमच्याकडे असतील तर तुम्ही सुद्धा तुमचं लाईफ बदलू शकता. आणि हेच कारण आहे की आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत करोडपती बनण्यासाठी लागणारे 9 महत्त्वाचे गुण, जे तुमचं माइंडसेट कम्प्लिटली बदलू शकतात, तुम्हाला फिनान्शियली स्ट्रॉंग बनवू शकतात आणि तुम्हाला सक्सेसच्या दिशेने पुढे नेऊ शकतात. हे फक्त मोटिवेशन नाही, हे प्रॅक्टिकल प्रिन्सिपल्स आहेत, जे तुम्ही आजपासून अप्लाय केले तर तुमच्या लाईफमध्ये हळूहळू चेंज दिसायला लागेल. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित आज तुम्हाला अशी एक गोष्ट समजेल जी तुमचं फ्युचर कम्प्लिटली बदलू शकते. नंबर 1, क्लिअर व्हिजन ठेवा. मित्रांनो, बहुतेक लोक लाईफमध्ये का अडकून राहतात माहित आहे? कारण त्यांना स्वतःलाच माहित नसतं त्यांना नेमकं काय हवं आहे. ते म्हणतात, मला सक्सेसफुल व्हायचं आहे, पण सक्सेसफुल म्हणजे काय, किती पैसे, कोणत्या फील्डमध्ये, कोणत्या लेवलपर्यंत, हेच क्लिअर नसतं. सक्सेसफुल लोक इथे वेगळे असतात. ते क्लॅरिटी ठेवतात, ते त्यांच्या गोल्स लिहून ठेवतात, ते टाइमलाईन सेट करतात, ते व्हिज्युअलाइज करतात. एक्झाम्पल, जर तुम्हाला फक्त पैसे कमवायचे आहेत असं वाटत असेल तर तुम्ही कन्फ्युज्ड राहणार. पण जर तुम्ही ठरवलं, मला 3 वर्षात 10 लाख कमवायचे आहेत, मग तुमचा ब्रेन सोल्युशन शोधायला लागतो. रियालिटी, क्लॅरिटी इक्वल टू पॉवर. नंबर 2, डिसिप्लिन. मोटिवेशनवर चालणारे लोक लवकरच थांबतात, कारण मोटिवेशन टेम्पररी असतं. आज व्हिडिओ पाहून मोटिवेट झालात, उद्या मूड नाही आणि काम थांबतं. सक्सेसफुल लोक डिसिप्लिनवर चालतात. ते रोज काम करतात, इवन वेन दे डोंट फील लाईक इट. फॉर एक्झाम्पल, जिमला जाणं. पहिले 2 दिवस मोटिवेशन असतं, तिसऱ्या दिवशी बॉडी दुखते. तिथे डिसिप्लिन कामाला येतो. रियालिटी, डिसिप्लिन इक्वल टू सक्सेस. नंबर 3, रिस्क घ्यायची तयारी. सेफ झोनमध्ये राहून कधीच मोठं काही मिळत नाही. सक्सेसफुल लोक रिस्क घेतात, पण ब्लाइंड नाही. ते कॅल्क्युलेट करतात, अनालाइज करतात आणि मग डिसिजन घेतात. फॉर एक्झाम्पल, जॉब सोडून बिझनेस सुरू करणं हा रिस्क आहे, पण प्लॅनिंग असेल तर तो स्मार्ट रिस्क आहे. रियालिटी, रिस्क इक्वल टू ग्रोथ. नंबर 4, लर्निंग माइंडसेट. ज्याला वाटतं मला सगळं येतं, तो तिथेच थांबतो. सक्सेसफुल लोक नेहमी स्टुडंट असतात. ते बुक्स वाचतात, व्हिडिओज बघतात, मेंटॉर्स कडून शिकतात. ते स्वतःला रोज अपग्रेड करतात. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही स्किल शिकत राहिलात, तुमची व्हॅल्यू वाढते आणि अर्निंग सुद्धा वाढते. रियालिटी, लर्निंग इक्वल टू अर्निंग. नंबर 5, टाइम मॅनेजमेंट. वेळ सगळ्यांकडे समान आहे, पण डिफरन्स इथे आहे. काही लोक टाइम वेस्ट करतात, काही लोक टाइम इन्व्हेस्ट करतात. सक्सेसफुल लोक प्रायोरिटी सेट करतात. ते डिस्ट्रॅक्शन कमी करतात, फोकस वाढवतात. फॉर एक्झाम्पल, 2 तास स्क्रोलिंग वर्सेस 2 तास लर्निंग.
रिझल्ट कम्प्लिटली वेगळा. रियालिटी टाइम इक्वल टू मनी. नंबर 6, पॉझिटिव्ह माइंडसेट. प्रॉब्लेम सगळ्यांच्या लाईफमध्ये येतात, पण माइंडसेट ठरवतो तुम्ही तुटणार की शिकणार. निगेटिव्ह माइंडसेट प्रॉब्लेम मोठं करतो. पॉझिटिव्ह माइंडसेट सोल्युशन शोधतो. फॉर एक्झाम्पल, फेल्युअर इक्वल टू एंड नाही, तो फीडबॅक आहे. रियालिटी माइंडसेट इक्वल टू आउटकम. नंबर 7, नेटवर्किंग. एकट्याने सगळं अचीव्ह करणं खूप स्लो प्रोसेस आहे. सक्सेसफुल लोक स्मार्ट असतात. ते योग्य लोकांशी कनेक्ट होतात. मेंटॉर्स, एक्सपिरियन्स्ड लोक, ग्रोथ माइंडसेट सर्कल. तुमचा सर्कल तुमचं फ्युचर ठरवतो. फॉर एक्झाम्पल, जर तुमच्या आजूबाजूला निगेटिव्ह लोक असतील, तुम्ही सुद्धा तसंच विचार कराल. रियालिटी नेटवर्क इक्वल टू नेटवर्थ. नंबर 8, पेशन्स. आजकाल सगळ्यांना इन्स्टंट रिझल्ट हवा असतो, पण रिअल सक्सेस स्लो प्रोसेस आहे. सक्सेसफुल लोक प्रोसेसवर विश्वास ठेवतात. ते घाई करत नाहीत, ते कन्सिस्टन्सी ठेवतात. फॉर एक्झाम्पल, ट्री लावला, आज लावला, उद्या फळ येत नाही. रियालिटी पेशन्स इक्वल टू रिवॉर्ड. नंबर 9, नेव्हर गिव्ह अप. हा सगळ्यात पॉवरफुल गुण आहे. फेल्युअर्स येणारच, प्रॉब्लेम्स येणारच, पण डिफरन्स काय? काही लोक थांबतात, काही लोक पुन्हा उभे राहतात. सक्सेसफुल लोक हार मानत नाहीत, ते पुन्हा ट्राय करतात, पुन्हा उठतात. फॉर एक्झाम्पल, प्रत्येक सक्सेसफुल माणसामागे फेल्युअर्सची स्टोरी असते. रियालिटी पर्सिस्टन्स इक्वल टू सक्सेस. म्हणून मित्रांनो, करोडपती बनणं हे काही अशक्य नाही, पण ते फक्त इच्छा करून होत नाही. ते फक्त मोटिवेशन बघून होत नाही. त्यासाठी लागतो क्लिअर डायरेक्शन, स्ट्रॉंग माइंडसेट आणि कन्सिस्टन्स ॲक्शन. आज तुम्ही जे जीवन जगत आहात ते पूर्णपणे तुमच्या डेली हॅबिट्सवर अवलंबून आहे. आणि जर तुम्हाला तुमचं फ्युचर बदलायचं असेल, तर तुम्हाला तुमच्या सवयी बदलाव्या लागतील. कारण सक्सेस हा एक मोठा जंप नसतो, तो छोटे छोटे डिसिजन्स आणि रोज केलेल्या ॲक्शन्सचा रिझल्ट असतो. आज तुम्ही घेतलेला एक छोटासा डिसिजन उद्या तुमचं फ्युचर तयार करणार आहे. म्हणून स्वतःला एक प्रश्न विचारा, मी खरंच चेंज व्हायला तयार आहे का? जर तुमचं उत्तर हो असेल, तर आजपासूनच सुरुवात करा. या व्हिडिओमध्ये सांगितलेले 9 गुण हे फक्त ऐकण्यासाठी नाहीत, ते इम्प्लिमेंट करण्यासाठी आहेत. क्लिअर व्हिजन ठेवा, डिसिप्लिन बिल्ड करा, रिस्क घ्यायला शिका, लर्निंग थांबवू नका, टाइम मॅनेज करा, पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवा, योग्य लोकांशी कनेक्ट व्हा, पेशन्स ठेवा आणि कधीच हार मानू नका. हे सगळं एका दिवसात होणार नाही, पण जर तुम्ही रोज थोडं थोडं इम्प्रूव्ह केलं, तर काही महिन्यानंतर तुम्हालाच तुमच्यातला चेंज दिसायला लागेल. आणि एक दिवस असा येईल जेव्हा लोक तुम्हाला पाहून म्हणतील, हा अचानक सक्सेसफुल झाला. पण तुम्हाला माहित असेल की हा सक्सेस अचानक आलेला नाही, तो तुमच्या रोजच्या डिसिप्लिन आणि हार्डवर्कचा रिझल्ट आहे. म्हणून आजपासून एक्सक्युजेस बंद करा, प्रोक्रॅस्टिनेशन बंद करा आणि ॲक्शन सुरू करा. कारण शेवटी तुमचं फ्युचर कोणाच्या हातात नाही, ते पूर्णपणे तुमच्या हातात आहे. स्ट्रॉंग बना, फोकस राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. कारण जर तुम्ही थांबला नाहीत, तर तुम्हाला यश मिळणारच. जर तुम्हाला हा व्हिडिओ खरंच युजफुल वाटला असेल, तर फक्त पाहून जाऊ नका. कारण कधी कधी एक छोटासा ॲक्शन एखाद्याच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकतो. सर्वात आधी लाईक करा. तुमचा एक लाईक आमच्यासाठी फक्त एक क्लिक नाही, तर तो एक सिग्नल असतो की आम्ही जे कंटेंट बनवत आहोत तो तुमच्या लाईफमध्ये व्हॅल्यू ॲड करतो आहे.
सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे प्रॅक्टिकल, रिअल लाईफ आणि माइंडसेट बदलणारे व्हिडिओज आम्ही तुमच्यासाठी सतत आणत राहतो. आणि बेल आयकॉन चालू ठेवा, जेणेकरून पुढचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. शेअर करा तुमच्या मित्रांसोबत, तुमच्या फॅमिलीसोबत, कारण कदाचित तुमच्यासारखाच कुणीतरी आज स्ट्रगल करत असेल आणि हा व्हिडिओ त्यांच्यासाठी एक टर्निंग पॉइंट ठरू शकतो. आणि हो, सुपर थँक्स सुरू आहे. तुमचा छोटासा सपोर्ट आम्हाला अजून मोटिवेट करतो आणि आम्हाला अजून चांगलं कंटेंट बनवण्याची ताकद देतो. शेवटी तुमचा सपोर्ट आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका प्रेरणादायी व्हिडिओमध्ये.